देशात लोकसभेची धामधूम सुरू आहे। या धामधुमीत राजकीय नेत्यांचा दिनक्रम बदललाय। हा दिनक्रम अनेक राजकीय नेत्यांच्या आरोग्यावर परिणाम करतो। राजकीय नेत्यांचा हा अट्टास कशासाठी सुरू आहे तर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु हेच मतदार त्यांच्या दिनक्रमात कोणताही बदल करत नाहीयेत। आरोग्याची ते काळजी घेत आहेत। पिंपरी चिंचवड मधल्या काळेवाडीतील एका गार्डन मध्ये आता आपण आलेलो आहोत। इथं आपण बोलूयात काय सुरू आहे बाबा इथं। धन्यवाद। ह्या ठिकाणी योग साधनेचे हे चालू आहेत, वर्ग चालू आहे। ह्या ठिकाणी बाबास्वामी योग साधनेतर्फे आम्ही या ठिकाणी सर्व प्रकारचं सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम आणि त्याप्रमाणे हास्य कार्यक्रम आम्ही करून घेतो, ज्यामुळे शरीर सदृढ राहील, मन सशक्त राहील, मनामधलं जो नैराश्य आहे ते ऑटोमॅटिक दूर जाईल, विचारांना थारा नाही। बरोबर, विचारांना थारा इथं नाहीये। आता तुम्ही हास्ययोग केलं, तसंच राजकारणाचं काय हास्य झालं असं वाटतंय का? नाही, निश्चितच बरं का। आता जर राजकारणाची परिस्थिती जर बघितली तर सर्व पक्षातले जे काही एकमेकाच्या दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत, त्याच्यामुळे विचित्र अशी एक अवस्था झालेली आहे। आणि याच्यामुळे आता जे काही मतदार आहे ते बरोबर आता योग्य ती प्रत्येकाला जागा दाखवतील अशी आशा आहे। काय आता बरेच जण बघतोय आम्ही प्रचारात दंग आहेत, त्यांचा दिनक्रम हल्लेला आहे। तुमचा दिनक्रम काय हल्लेला दिसत नाही, तुम्ही आरोग्याची काळजी घेताय चांगली। अगदी बरोबर बोललात तुम्ही जे बोललात हे अगदी बरोबर आहे। राजकारणाशी देखील संबंधित झाला पाहिजे माणसांनी, कारण की त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे। कारण कसं आहे, देश जर चालवायचा असेल तर राजकारण त्यामध्ये आलेच आहे। प्रत्येकाची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे, पण नुसतंच राजकारणामध्ये अडकून आपण आपल्या आरोग्याची काळजी न घेणं हे वाईट आहे। म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीला लक्ष ठेवून देखील आम्ही आमच्या योग शिबिराच्या माध्यमातून, आम्ही आमच्या योग गुरु विटकरीच्या माध्यमातून आम्ही ते योग करतो आणि आम्ही आमचं शरीर तंदुरुस्त ठेवतो। राजकारण हे तेवढंच महत्वाचं आहे, कारण की राजकारणामुळे हा देश पुढे चाललेला आहे। जरी का त्यामध्ये काही गढूळ पॉईंट आले असतील तर ते पुढे मागे सरकतील, तो भाग नाही आहे, हेच मला सांगायचं आहे। पण हेल्थ ही अतिशय उत्तम आहे। जर हेल्थ जर आमची असेल तर आम्ही राजकारण करू शकू, अन्यथा नाही। आरोग्य अतिशय महत्वाचं आहे का राजकारण? दोघंही महत्वाचे आहे। कारण आरोग्य चांगलं असेल तरच आपण राष्ट्राचा विकास करू शकतो, देशाचा विकास करू शकतो। आणि देशासाठी जे काही आपल्याला म्हणजे श्रमदान किंवा योगदान करायचं आहे ते आपण चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे करू शकतो। या ठिकाणी योग साधनेच्या या योग ग्रुपमध्ये जीवनाचा सर्वांगीण विकास कसा होईल याचं लक्ष ठेवून संपूर्ण विकास म्हणजे प्राणायाम, योगासन आणि ध्यान वगैरे, म्हणजे आरोग्याचा विकासाची तुम्ही काळजी घेताय, परंतु देशाच्या विकासाची सध्या काळजी कुणाला पडली असं वाटतंय? हो, देशाच्या विकासाची काळजी ही प्रत्येकालाच आहे, परंतु सध्या काय राजकीय नेत्यांना आहे का? पण हा राजकीय नेत्यांना याची विकासाची काळजी नाहीये। कारण आजकाल काय माहितीये का, हे महाराष्ट्र राज्याचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे। हे माकडासारखं उड्या मारायचं, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, आणि या पक्षामुळं ही राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे की मतदारांचा त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही। आता बघा, मतदारांचा विश्वास नाही राहिला तरी मतदानाचा हक्क तर आपल्याला बजावावा लागणार आहे। काय विचार करताय सध्या? इथं सकाळी येत आहे, ध्यान तर करताय, परंतु त्या ध्यानात काय या लोकसभेचा काय अडथळा होतोय का? नाही, तिथं कोणी विचार, पहिले सकाळी आले का सगळे योग शोधना पहिली ती करतात, नंतर जर कुणी भेटलं तर तेवढं असं त्यात जास्त लक्ष देत नाही। आता काय विचार करून करणार आहे मतदान आता यावेळेला? विचार आता कसं त्या टायमात कोण घडी कशी येईन पुढे ते सांगता येत नाही ना माणसाला। आता तुमच्या संघ, ह्याच्या संघ, उद्या त्या संघ, कुणा संघ जायना एक उमेदवार कोण असेल ह्याची खात्री माहितच पडू शकतच नाही, त्याच काहीच आपण त्या म्हणजे बोलू शकत नाही अशी परिस्थिती। ही अशी परिस्थिती आहे। राजकारण्यांना थोडसा जसं बेडुकुड्या मारल्या जात आहेत, त्याच्यामुळे मतदार सुद्धा थोडे संभ्रमात आहेत। काय तुमच्या मनात काय आहे, आता काय विचार करून तुम्ही मतदान करणार आहे? मतदानाबद्दल सर्व मतदार लोक जागृत आहेत। तसं विचार केला तर खऱ्या अर्थाने राजकीय लोकांना व्यायामाची आवश्यकता आहे। व्यायाम एक अशी गोष्ट आहे की चांगल्या गोष्टीचं स्पर्धा करणे, आणि ही व्यायामाची चांगल्या गोष्टीची स्पर्धा करण्याची गरज ऍक्च्युली राजकीय क्षेत्रात आहे। कसली स्पर्धा चालू आहे त्यांच्या? राजकीय क्षेत्रात आता उलटे स्पर्धा चालू आहेत, एकमेकांना हरवण्याच्या किंवा एकमेकांना कमी लेखण्याच्या। त्या न होता चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही स्पर्धा करा राजकीय क्षेत्रात, तर आपला देश नक्कीच पुढे जाणार। बरोबर, राजकारण्यांची स्पर्धा ही सत्तेसाठी सुरू आहे आणि ते या ठिकाणी हे सगळे इथं योगासन करतायत। त्यांचं म्हणणं आहे की स्पर्धा ही आरोग्याची पण व्हायला पाहिजे। विकासाच्या कामांमध्ये शून्य आहे, राजकारण करतात महाराष्ट्रामध्ये, विकास तर काय होतच नाही। जेव्हा बघितलं त्याचे काढ बाहेर, त्याचा काढ बाहेर पेपर पुरा भरलेला असतोय, याला राजकारण म्हणतात का?
अरे विकास करा ना, तुम्हाला लोकांच्या तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे मग आम्हाला त्यांच्याकडे? अपेक्षा बाबा इथं मुलांना चांगल्या तऱ्हेचं शिक्षण मिळलं पाहिजे शाळेमध्ये, आणि सर्व कॉर्पोरेशनमध्ये म्हणावा सर्वसामान्य लोकांचे सहजासहजी कामं झाले पाहिजेत. तिथे होत नाही अशी कामं. हा गेला त्या गेला, त्याचा हात असेल तो असेल तरच त्याची कामं होतात. बाकीच्या लोकांचं सर्वसामान्याचा काही विचारच केला जात नाही. आणि यांना वोटिंग करायचं, मग यांच्या खुर्ची करता, यांच्या स्वतःच्या बचावाकरता इकडे जा, ह्या पक्षात जा, त्या पक्षात जा. विश्वास ठेवायचा कोणावर? म्हणजे पब्लिक सर्व रस्त्यावर येते आणि हे मस्त बसून एसी मध्ये आराम करतात. बरोबर. तर मतदारांना मतदान करायचंय, ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत, परंतु विश्वास ठेवायचा कोणावरती असा प्रश्न या सगळ्यांच्या समोर उभा आहे. मग आता कोण देशाचा विकास करेल, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? असं आहे, विकासाच्या बाबतीत विचार केला तर ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाचा पंतप्रधान होईल, आणि त्या पंतप्रधानाकडनंच देशाचा विकास होण्याची सगळेजण अपेक्षा बाळगत असतात. तेव्हा सुज्ञ मतदार कोणाला मतदान करतात त्याच्यावर देशाचा विकास कसा होईल हे ठरवण्यात येईल. मी काय विचार करतो? नाही, आता मतदान कसं हे गुप्त असतं ना सर, त्यामुळे आपण जर आता दोन्ही पक्षांचा जर भारतामध्ये विचार केला तर काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्ये जास्त स्पर्धा आहे. पण पूर्ण देशाचा विचार जर केला तर थोडंसं मला वाटतं बीजेपीच्या बाजूने मत झुकतंय लोकांचं, कारण काँग्रेसकडे पण राज्यात काय दिसतंय मग, महाविकास आघाडी महायुती? राज्याचं प्रिडिक्टेशन कोणीच करू शकत नाही. इतकी खिचडी झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. कोण ह्या घरातून पळालं, दुसऱ्या घरात गेलं, पण दुसऱ्या घरातल्याला निवडून जरी दिलं तो पुन्हा तिसऱ्या घरात पळणार नाही याची आज इथे असणाऱ्यांपैकी कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे मोदीजी जरी देशातल्या विकासाची गॅरंटी देत असले तरी महाराष्ट्रातल्या राजकारणाची गॅरंटी कुणालाच नाहीये. तुम्हाला आहे का गॅरंटी? गेली 2 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळं ह्या ठिकाणी प्रशासनाच्या हातामध्ये जे कामकाज चालू आहे ते व्यवस्थित चालू नाही, विकास होत नाही. बघा तुम्ही, याला कारणीभूत कोण ठरलंय म्हणजे नेमकं? राजकीय क्षेत्र जे पक्ष आहेत त्यांचं सर्व ह्या पक्षाला आपल्याकडे घ्या, त्या पक्षाला आपल्याकडे घ्या, ह्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जो राजकीय उलथापालथा होत आहे त्या व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मतदार पण गांगरून गेलेला आहे की कसं कुणाला मतदान करायचं. आणि बरोबर, मतदार गांगरून गेलेला आहे आणि त्यांना आता सध्या गरज आहे थोडीशी योग साधना करण्याची. परंतु तुम्ही जे काही हे योग साधना करता, ठिकठिकाणी गार्डन्स आहेत, ठिकठिकाणी अशा प्रकारचे आम्ही ग्रुप बघत असतो, त्या सगळ्यांच्या काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडे काही लक्ष आहे का या देशाचं? योग साधनेच्या माध्यमातून सर्वांना, योग साधक जो आहे त्याला सारासार विचार करण्याची बुद्धी देते. कोण आपला देशाचं संरक्षण करू शकतो, कोण देशाला पुढे विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतं आणि सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो ह्याची प्रत्येक योग साधकाला जाणीव होते आणि त्या पद्धतीने तो सद्विवेक बुद्धीने त्याचं मतदान करणार आहे. तर लोकसभेची धामधूम सुरू आहे आणि आपण बघतोय की राजकारणाचं कसं हास्य झालेलं आहे. आणि हेच हास्य आणखी करून घ्यायचं नसेल तर या राज्यकर्त्यांनी या जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा, जनतेचा विचार करायला हवा. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.